6 मेगाहर्ट्झवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 11:57 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पेपरफुटी प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाईसाठी संसदेत विधेयक आणणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. या संदर्भात जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात या संदर्भातल्या मसुद्याला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम रूप देण्यात येईल आणि संसदेत हा कायदा संमत करून घेण्यात येईल असं सांगितलं. पंतप्रधानांच्या या घोषणेनंतर दिल्ली उच्च न्यायालयानं त्वरित प्रभावानं एक जलदगती न्यायालय स्थापन केलंय. देशभरातील पेपरफुटी प्रकरणांशी संबंधित प्रलंबित खटल्यांच्या जलद सुनावणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी स्वागतार्ह असल्याचं म्हटलंय. प्रसारमाध्यमांशी बोलताना मेघवाल यांनी सांगितलं की या विशेष न्यायालयांमध्ये पेपरफुटीशी संबंधित प्रकरणांची डे टू डे बेसिसवर सुनावणी करण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेतली पारदर्शकता आणि विश्वासार्हता अबाधित राखण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणावरून विरोधी पक्षांनी केलेल्या गोंधळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. आषाढी एकादशीचा सोहळा उद्या साजरा होत आहे. आषाढी वारीसाठी निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या काल वाखरी मुक्कामी होत्या. बाजीराव विहिरीजवळ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं 4थं गोल रिंगण तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं 2रं उभं रिंगण काल पार पडलं. दरम्यान आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वेनं 23 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान शेगाव इथल्या संत गजानन महाराज मंदिर आषाढी एकादशी निमित्त मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार आहे. भंडारा जिल्ह्यात नियमभंग करणाऱ्या 6 कृषी केंद्रांचे परवाने कायमचे रद्द करण्यात आले असून 53 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. कृषी विभागानं भरारी पथकाच्या माध्यमातून ही कारवाई केली. जिल्ह्यात सध्या 862 बियाणे आणि खत विक्री कृषी केंद्र आणि 754 कीटकनाशक विक्रेते नोंदणीकृत आहे. यापैकी 802 कृषी केंद्रांची तपासणी पूर्ण झाली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDOनं आज कुशा या लांब पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वीरित्या पार केली. ओडिशाच्या किनाऱ्यावरील APJ अब्दुल कलाम बेटावरून ही चाचणी करण्यात आली. कॅनडातल्या ऑन्टारियो इथं विश्व कनिष्ठ गट वैयक्तिक स्क्वॉश स्पर्धेत भारताची अव्वल मानांकित स्क्वॉशपटू अनाहत सिंगनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.